नमस्कार मित्रांनो, आता आपण चाललोय चांदुरीला देव भेटण्यासाठी। आज हे चंपाषष्ठी आहे, त्या निमित्ताने आपण चाललोय तिकडं। आता मागचा माणूस आहे, त्याला घाई झालेली आहे, त्याच्यामुळे त्याला साईड देऊन जाऊन देतोय। मला थोडी मम्मी पण आहे, मम्मी दाखव, मला थोडी मम्मी पण आहे, मी आहे आणि आमचे मित्र आहे ज्यांनी कॅमेरा पकडलाय ते आमचे मित्र जगन्नाथ भाऊ जाधव। तर हे उत्कृष्ट असे स्वयंपाक बनवतात, आचार्य इथे, आणि आपल्या दिवसाचा कार्यक्रम पण सगळा स्वयंपाक वगैरे तेच करणार। तर आपल्या 14 तारखेला सर्वांनी दिवसाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहायचे। सुकेने गावामध्ये महाराष्ट्र बँकेच्या शेजारी दिवशी राहणार आहे आपल्या। आणि आता आपण पुढे जाऊया। पुढचा नमस्कार मित्रांनो, आता आपण पोहोचलेले चांदुरीला। मम्मी बरोबर भाऊ नेमका बिझी असल्यामुळं भाऊ याला गेला आहे शूटिंगला, आणि पप्पा पण बाहेर गेले जरा, त्याच्यामुळं मम्मी माझी योग आले। मग आम्ही आलो आता इथं मस्त। आता इथं जेवायचा सर्व व्यवस्थित पूजापाठ करू। आणि सोन्यासारखा व्ह्यू आहे बघा मित्रांनो, इथं जबरदस्त। ही माझी मम्मी आलेली आहे मस्त, हे बघू शकता तुम्ही, मंदिर आहे। आणि या अशा प्रकारे अशी प्रचंड खूप सारी गर्दी आहे। ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केलेली आहे, कोणाला जर काही प्रॉब्लेम्स वगैरे जर आले तर, आणि खूप सारी अशी मजा येते इथं। तर चला आपण जाऊया पुढे। हा जगन्नाथ वा ते पाणी आणण्यासाठी हा मध्ये गेला, तिकडे साफसफाई केली, चल ते पाणी देतात। हे असं तांबे घ्यायचं, यांनी शिकवलं बरं काही धर चालू आहे। आता आपण पाणी वगैरे घेतले, घरचं नाही, देवाचं पाणी फिरवा, घरचं पाणी फिरवा, देवाचं नका फिरू। ते कराबाईचं पाणी, घरचं म्हणजे जेजुरीचं पाणी। हे झालं अजून देव धुवायचं ना तिथं। हा ते मी धर ना, तू धर ना, अरे अगरबत्त्या लाव, मोबाईल धर, मला देव धुते। हे पाडून अगरबत्त्या लाव, देव ना काढतो देवाचं। थाप थाप पडकं द्या, पडकं द्या माकडे, त्याच्यावर ठेवायचं, पडकं धुवून त्याच्यावर ठेवायचं। हा धर, नको करू, घेते पटकी, तुम्ही नका घेऊ, त्याच्या हातात द्या ना ताई, असं नका घे त्याच्यात आता रीड इड आता चांदुरी एवढ्या जवळ असताना सुद्धा आज मी पहिल्यांदा उलटे नको, ये ड्युटी बदली धुवून आणि याच्यावर देवाला द्या ना। सोने तेवढी मूर्ती घे ग, ओळखला नाही मी, पण ओळखलं तुला। बरं काय राहिलं आता इथं जगन्नाथ, काय राहिलं आपल्या इथं? धुतले का? देवाला लावलं का सगळं? हा देवाला लावलं पण अंगावर पाणी फिरवलं का? कोणाचं? वल्ल वस्त्र, वल्ल वस्त्र बुटकीत मारून देतो, बुटकीत मारतो तो आहे ना मला थोडी इथं। हम जा रहे हैं अभी बुटकी लगाने को, चल लवकर, अरे नंबर लागला तेवढं कॉलेज तिथं रेडी
इसल्या आई खा बाय इडच बोड आणि इकडे ये. तू बाय तिडच. हा लगेच निघ बाहेर. डुबकी लावली आता. येळकोट येळकोट. जय मल्हार सदानंदाचा येळकोट. येळकोट येळकोट. जय जय मल्हार. मल्हार. चल. बघा मित्रांनो आता बुटकी बुटकी मारून दिली आपण. जाऊन आलो तर खाली. आता गण झालं. आता बस झालं. आंघोळ वगैरे झालेली आहे सर्व. आणि आता आम्ही बघा अशी इकडं भरपूर अशी पब्लिक राहते. आमचे मित्र आहे जगन्नाथ आणि एकदम भारी असं वाटलं इथं. बघा हे मंदिर आहे. मग जेजुरी अच्छा पहिले तांदूळ यायचं मग जेजुरी जायची अच्छा अशी परंपरा आहे ती. परंपरा. तर मग तिकडून आल्यावर परत इकडं निवड पाणी करायला म्हणजे पहिले इथे यायचं मग परत जेजुरी जायचं. जेजुरी जाऊन परत इथे परत तिथे यायचं. याला परत मान मर्यादा करून आपल्या घरी जायचं. अच्छा घरी गेलं तर आपली तळी करायची हां आणि दिवट्या करायची चांगलं. हां अशी परंपरा आहे. वैशिष्ट्य. हां आणि वैशिष्ट्य. आणि वैशिष्ट्य म्हणजे स्थान आहे इथले आल्याशिवाय असं म्हणते का पावत नाही. जेजुरी प्रेम मानलं जातं असं हां, पहिल्यापासून. आणि भरपूर पब्लिक आहे. लांबून लांबून येते. आणि इथं देव राहिले असं ऐकण्यात आलं मला. हा आहे ना परंपरेची देव. देव राहिले पहिले इथं. एक मुक्काम करले एक मुक्काम केला का देवानी गोड्यावर असताना. हां त्यामुळे जास्त मानतो. जास्त मान. लांब लांबून मला याची माहिती लागत होती का आम्ही या मंदिरापाशी आलोय. आम्हाला हे मंदिर कोणचं, हे मंदिर कोणचं, ते मंदिर आम्हाला माहिती शंकराचं मंदिर पण हे शंकराचं मंदिर आहे. म्हणजे खूप जुनं मंदिर असल्यामुळे भाविक इकडं खूप जवळ येतात. आपले देवस्थान खंडोबा महाराज मंदिर हे जागृत स्थान असल्यामुळे निफाड तालुका नाशिक जिल्ह्यामधले एकदम मोठं स्थान. देव इकडे राहून गेले, घोड्यावर आले, राहिले. त्याच्यामुळे हे देवाला मान दिलेलं आहे. आणि वणी सुकेना सायकडा चाटुरी भरपूर पब्लिक इकडे एकदम 2-4 काही लाखांनी पब्लिक इकडे हजर आहे. या मंदिराचं एकदम म्हणजे एकदम मंदिर आहे. आणि मंदिराच्या बाजूला जर पाहिलं तर बाणगंगा तिरी आहे. बाणगंगाच्या तिरीला गोदा तिरीला जर बघितलं ते एकदम छान मंदिर आहे. आणि बघू शकता तुम्ही नदीला पाणी वाहत असतं एकदम छान. आणि मंजूळ आहे. पब्लिक बी भरपूर आहे. पाणी भरपूर. देव भरपूर आहे. माणूस बी भरपूर आहे. नारळ आहे, अगरबत्ती आहे, फूल आहे. गर्दी किती आहे. एकदम गर्दी असल्यामुळे या मंदिराला असं वाटतं का किती बघावं वाटतं. या मंदिराला किती बघावं वाटतं. या मंदिरासाठी हे प्राचीन काळातलं मंदिर एकदम प्राचीन काळातलं मंदिर असल्यामुळे चांदोरी ठिकाणी निफाड तालुका कसबे सुकेने या गावातून आलेलो आहे मी. खास या मंदिरासाठी बघण्यासाठी आलेलो आहे. बघू शकता हे मंदिर कसं आहे. खाली आहे आता मंदिरात चाललोय आम्ही. बघू शकता तुम्ही अशी प्रचंड मोठी अशी बारी लागलेली आहे. अशी बाकी काही पूजा पाठ वगैरे चालू असतात त्यांचे. बघू शकता तुम्ही घंटा आहे. आणि मंदिर ते त्याच्यात पाणी असतं नाही का. एक सोडलं काय दिसणार नाही. एकदा आपण मध्ये गेलो ना तर मग तुम्हाला दाखवतील मला ते. बाकी बघू शकता अशी प्रचंड मोठी अशी लाईन आहे इथं. प्रचंड मोठी लाईन आहे. इकडं नदी आहे. नदीचं पाणी येतं. हे बघा हे भाविक असे एवढेचे भाविक आहे. त्याचे नंबराला लागलेले आहे. सर्व भाविक नंबर लागलेले. आमचा नंबर इथपर्यंत आलेला आहे. हे बघा हे चांदोरीचं देवस्थान आहे. इथं असे
शकतो ते स्थान आहे देव राहिलं जातं. नैवेद्याचं आहे कॅरेट नैवेद्य भरलेले इथं सगळे. ये 4 चिंतवन त्याच्यात नाही घेत व्हिडिओ याच्यात दर्शनासाठी आणलेलं आहे मंदिरामध्ये बघू शकता बादशाह